आता बातमी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। तुमची मुलं मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर नेमकं काय करतात याकडे पालकांनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। बंदी असलेल्या ब्लू व्हेल गेमच्या नादात मुलांचं आत्महत्या केल्याच्या घटना पुण्यात घडलेली आहे। पुण्यातील 15 वर्षीय मुलानं 14व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलंय। मुलाचे वडील नायजेरियात कामाला आहेत। मुलगा 6 महिन्यांपासून ब्लू व्हेल खेळत होता असा अंदाज आहे। काही दिवसांपासून मुलगा फारच आक्रमक झाल्याचं त्याच्या आईला लक्षात आलं होतं आणि आता त्यानं आत्महत्याच केल्याची घटना घडलेली आहे। सुसाईड नोटमध्ये गेम संदर्भातली 2 चित्र सापडलेली आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, आपण जर पाहिलं तर काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेलमुळे अनेकांनी सुसाईड केल्याच्या घटना घडल्या होत्या। आता त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ही परत एकदा याची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय। काय अधिकची माहिती आहे? आपल्या अमरावतीचे प्रतिनिधी आहेत, त्यांना पुण्यातनं त्या मुलाच्या मावशीचा फोन गेला आणि त्यांनी मग आपल्याशी संपर्क साधला। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जो मूल आमचं गमावलेलं आहे ती गोष्ट पुन्हा इतरांच्या बाबतीमध्ये होऊ नये म्हणून तुम्ही एक अवेअरनेस म्हणून ही बातमी महाराष्ट्राला दाखवा। आपण काल त्यांच्याशी संपर्क केला। पुण्यातल्या रावेत मधली ही घटना आहे। शिरराव हे कुटुंब आहे, मराठी कुटुंब आहे। हा जो मुलगा आहे हा अभ्यासामध्ये हुशार होता, उत्तम असं व्हायोलिन वाजवायचा। आता मुलाच्या आईने काल जो त्याचा दुर्दैवाने 3रा दिवस होता, तो 3रा दिवस करत असताना त्यांनी जो घटनाक्रम सांगितला तर तो पालकांना निश्चितपणे चिंता वाढवणार आहे। मुलाचे वडील नायजेरियामध्ये एका खासगी कंपनीमध्ये नव्हतेच घरी, म्हणजे ते तिथे नायजेरियामध्ये होते। हा मुलगा जो अत्यंत हुशार आहे, सकाळी 8 वाजता आपल्या खोलीमध्ये जायचा आणि सायंकाळ कितीही उशीर झाला तरी तो बाहेर यायचा नाही। आणि मग मुलाच्या आईनं, की ज्या हाऊसमेकर आहेत, त्यांनी कधी त्याला विचारलं की अरे तुला काही हवंय का, कसलाही तुझ्या खोलीतनं आवाज येत नाही, तर हा प्रचंड आक्रमक व्हायचा। आक्रमक होऊन त्यांनी दुर्दैवाने काही वेळेला आपल्या आईला धक्काबुक्की केली, आपल्या छोट्या भावाला मारलं। आणि परवा तर त्यांनी ज्या पद्धतीने, म्हणजे कबुतराची एक जाळी त्या सोसायटीमध्ये आहे की जी जाळी कबुतरापासून संरक्षण व्हावं म्हणून युजली आपण करतो, ती जाळी जो आता डायग्राम आपण स्क्रीनवरती बघतोय त्या डायग्राम प्रमाणे ती जाळी कापली आणि 14व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं। आता त्यांना प्रश्न पडला होता की हे असं त्यांनी कसं केलं, तर त्यानंतर लक्षात आलं की गेली 6 महिने त्या मुलाच्या एकूणच बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये खूप बदल झाला होता। तो प्रचंड आक्रमक होता आणि जो डायग्राम त्यांनी बनवलाय, कारण ब्लू व्हेल मध्ये जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये तुमच्या कुटुंबाला त्रास देणं आणि अंतिमतः स्वतःचं जीवन संपवणं हाच त्यातला शेवटचा टप्पा आहे, तो त्यांनी गाठला असं पालकांना वाटतं। कारण त्याचे जे काही लॅपटॉप आणि तत्सम गॅजेट्स आहेत ते आणखी क्रॅक केलेले नाहीत, पण त्याचा जो बिहेव्हिअरल पॅटर्न गेल्या 6 महिन्यातला होता तो लक्षात आल्यानंतर मग त्यांना असं वाटायला लागले की हा ब्लू व्हेल गेममुळे झालेला सगळा प्रकार आहे। त्याच्यातले जे सगळे बदल होते तेही ब्लू व्हेलमुळे झाले होते। आणि त्यांनी एक विशिष्ट असा डायग्राम ठेवला जो आता आपण बघतो आहोत। आणि तो इंग्रजी गाणे ऐकायचा, त्याच्यामध्ये मुख्यत्वे मृत्यू संदर्भातली गाणी होती। आणि तो आपल्या आईला सांगायचा थेटपणे की मृत्यूमध्ये आणि जीवनामध्ये काही फारसा फरक नसतो वगैरे। आता ती आई अशी होती की तिने आपल्या मुलाकडे दुर्लक्ष केलं। तिला असं वाटलं की ठीक आहे, टीनेजर आहे, हार्मोनल चेंजेस होत आहेत, पण शेवटी त्यांनी जो काही प्रकार केला आणि ती माता एवढी दुर्दैवी आहे की आपल्या मुलाचा मृतदेह तिला हातामध्ये घ्यावा लागला। ते भीषण असं चित्र जे होतं आपण इमॅजिन करू शकतो। पण पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की गॅजेट्स, ब्लू व्हेल सारखा गेम, त्यामुळं पुन्हा एकदा ही जी पुण्यातल्या रावेतमधली घटना आहे ती सगळ्यांना विचार करायला लावते। कारण आता मुलांचं या गॅजेट पासलं जे व्यसन आहे ते तोडणं फार अवघड होऊन बसलंय, स्पेशली कोरोना नंतर। अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।